नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही नैतिक आणि नित्याला दूध पिण्यासाठी सांगत असते. ते मात्र ऐकत नसतात आणि काजू कटली खाण्याचा आग्रह करत असतात. तर गुंजा म्हणते की मी तुम्हाला चेटकिनीची भीती दाखवू का? आणि चेटकिनीचा अवतार घेऊन गुंजा आपले डोळे वर करते आणि नित्या आणि नैतिकला घाबरवते. तेव्हा नैतिक हा खूप घाबरतो आणि प्लीज चटकिनीचं आम्हाला काही सांगू नको, आम्ही दूध पिऊन घेतो म्हणून घाबरून ते सर्व दूध पिऊन घेत असतात. तर गुंजा ही कामाला लागते आणि तेवढ्यात नैतिक हा नित्याला म्हणत असतो की ह्या गुंजाला धडा शिकवावाच लागेल. नित्या विचारते की तू नेमकं काय करणार? नैतिक म्हणतो की ते मात्र मला विचारू नको, मी ते काय करायचे ते बघून घेईल. गुंजा म्हणते की काय रे, कसली कुजूरबुजूर चालली तुमची? तेवढ्यात मधू येते आणि मधू म्हणते की काय ग गुंजा, इतक्या शांतपणे मी यांना कधीही दूध पिताने बघितले नव्हते, आता मात्र तू त्यांच्यावर काय अशी जादू केली? तेव्हा गुंजा म्हणत असते की काही नाही आई, मी त्यांना सांगितले जोपर्यंत दूध पिऊन होत नाही तोपर्यंत तुम्हालाही काजू कटली काही वगैरे मिळणार नाही. तेव्हा मधू विचारते की ते सर्व जाऊन दे, पण या मुलांच्या आया कुठे गेल्या तितक्या सकाळी? घरामध्ये दिसत नाही. तेव्हा गुंजा म्हणत असते की त्या साहेबांचा डबा हा विसरून घरी राहिला होतात आणि तो देण्यासाठी गेल्या, पण जाताना त्या काहीतरी डेट वगैरे बोलत होत्यात. मी चहा घेऊन गेले होते तेव्हा माझ्या कानावर हे सर्व बोलणे मला ऐकू आले. त्यानंतर इकडे कबीर आपल्या ऑफिसमध्ये असतो आणि त्या गुंडाचा फोन आलेला असतो, तो कबीरला धमकावत असतो. तर उमेर हा सर्व ऐकत असतो. कबीर म्हणत असतो की पत्रकारिता माझा धर्म आहे आणि माझा इमान मी कधीही हा विकला जाणार नाही. तुला जे करायचे ते तू करून घे, मी तुला घाबरणार नाही. तेव्हा कबीर रागाने फोन ठेवतो. तेव्हा उमेर विचारतो की बिरादर सर्व काही ठीक तर आहे ना? कबीर म्हणतो की हो रे. तेवढ्यात सुबोध आणि कविता येतात. तर सुबोध म्हणतो की अरे डब्बा. तेव्हा कबीरला वाटते की कोणीतरी नौकर आहे आणि तो ठेव तिकडे असे म्हणतो. सुबोध म्हणतो की अरे मी तुझा भाऊ आहे, नौकर वगैरे नाही. तेव्हा कबीर म्हणतो की सॉरी दादा आणि वहिनी, तुम्ही आलात, मला माहितीच नव्हते. कबीर म्हणतो की आता आलात आहात तर चहा तरी घेऊन जा. तेव्हा उमेर सुद्धा त्यांना बघून आनंद होतो. त्यानंतर कबीर, सुबोध आणि कविता चहा घेत असतात. तर कबीर म्हणतो की आज खूप निवांत आहात. तेव्हा सुबोध म्हणतो की अरे कबीर, मी माझ्या ऑफिसचा जो टाईम आहे तो सुद्धा सोडून आणि माझे सर्व महत्त्वाचे काम बाजूला ठेवून तुला इथे भेटण्यासाठी आलो, ते पण एका खूप महत्त्वाच्या कामासाठी. त्यामुळे मी जे काही सांगतो ना ते एकदा ऐकून घे. आणि दुसरी एक गोष्ट, आजपर्यंत तू आत्तापर्यंत कधी इतका टेन्शनमध्ये नव्हता, पण आजकाल आम्ही बघतो तू खूप अंडर प्रेशरमध्ये असतो, त्यामुळे तू हे मान्यसुद्धा कर. कबीरला मात्र टेन्शन येते. त्यानंतर इकडे ऋषी मृण्मयीकडे आलेली असते आणि ती मृण्मयीला म्हणत असते की अगं कबीर सध्या खूप बदलला, हे आम्हाला सुद्धा जाणवते आणि तू प्लीज हे समजून घे, कारण कबीर असा मागे खरंच नव्हता. तो प्रॅक्टिकल आहे, पण त्याला नाती कशी निभवायची आणि नात्यांना किती किंमत द्यायची हे समजते. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणत असते की अगं पण हल्ली असा का वागतोस तो? जेव्हापासून तो त्या डोंगरवाडीवरून आला तर त्याच्या वागण्यामध्ये खरंच खूप बदल झालेला आहे. तर लगेच रेशीम म्हणत असते की अगं सध्या परिस्थिती सुद्धा कशी आहे आणि दररोज नवीन काहीतरी संकट येते आणि काहीतरी त्यावर निर्णय, म्हणून तो टेन्शनमध्ये असेल. मृण्मयी म्हणते की हे सर्व त्या गुंजामुळेच होते. रेशीम म्हणत असते की हो, मला सुद्धा अगोदर असेच वाटायचे, मी त्या गुंजाला दोषी ठरवायचे, पण हल्ली आजकाल गुंजाने घरासाठी जे केले ना ते कुणीही करू शकणार नाही. मृण्मयी म्हणते की मी ते सुद्धा मान्य करते, पण कबीर इतका का बदलला, इतका टेन्शनमध्ये का असतोस तो? तेव्हा रेशीम म्हणत असते की अगं लग्नासाठी जो पैसा हा उभा करायचा त्याचं त्याला टेन्शन असेल. मृण्मयी म्हणते की असेच असेल तर त्याला इतके प्रेशरमध्ये राहण्याची गरज नाही, आम्ही कोर्ट मॅरेज करू. तेव्हा रेशीम म्हणते की अगं पण काका काकूंना हे मान्य नाही, त्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो हा सुद्धा विषय घेत नाही. त्यानंतर इकडे कबीर सुद्धा सुबोधला विचारतो की म्हणजे तुम्हाला नेमकं मला काय म्हणायचे? तेव्हा सुबोध म्हणत असतो की आजकाल लाईफमध्ये तुला जी क्लॅरिटी हवी ती नाही दिसत. तेव्हा तुझ्यामध्ये जी क्लॅरिटी होती ती हल्ली तुझ्यामध्ये त्या डोळ्यामध्ये तो स्पार्क आता काहीच दिसत नाही. कविता म्हणते की लग्न ठरण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये जी केमिस्ट्री होते ना ती कुठेतरी मिसिंग वाटते, पण काही हरकत नाही, तुम्हाला आम्ही कुठेतरी त्यासाठी रोमॅन्टिक डेटवर पाठवण्याचे ठरवले. तर कबीर विचारतो की म्हणजे काय? त्यानंतर इकडे रेशीम सुद्धा मृण्मयीला तेच सांगते की तुम्हाला कुठेतरी आम्ही रोमॅन्टिक डेटवर पाठवतो.
तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं तुला काय बोलते तू कळतेस का, तुझा भाऊ या बाबतीत सर्व दगड आहे, त्याला हे काही समजत नाही. तेव्हा रेशीम म्हणत असते की अगं तू खरंच कबीरबद्दल असे काही मनात आणू नको, तो खरंच चांगला आहे आणि त्याला खरंच तुझी खूप काळजी आहे असे रेशीम सांगत असताना मृण्मयी म्हणते की नाही, त्याने आजपर्यंत मला साधा गुलाब सुद्धा दिला नाही आणि तू म्हणते की काय डेटवर जायचं. तेव्हा लगेच रेशीम म्हणत असते की अगं त्यासाठीच आम्ही ही प्लॅनिंग करतो. तर मृण्मयीला मात्र कबीर जो काही गुंजाची बाजू घेऊन तिच्यावर रागवलेलं असतं ते क्षण आठवतात. रेशीम म्हणते की मृण्मयी प्लीज तू डेटवर जाण्यासाठी तयार होशील ना. तेव्हा मृण्मयी मात्र तयार होते. त्यानंतर इकडे कबीर म्हणत असतो की कधी आणि कोणत्या वेळी जाणार, आज दुपारी पालकमंत्र्याबरोबर मीटिंग आहे. तेव्हा सुबोध म्हणत असते की तुमच्याकडे हे सर्व करण्यासाठी पॉलिटिक्स आणि क्राईम कव्हर करण्यासाठी वेगवेगळी 2 माणसे नाहीत का. तेव्हा कबीर म्हणतो बातमी ती बातमी असते. तर कविता म्हणते की भाऊजी तुम्ही जर गेले नाही म्हणून बातम्या काही घडणार नाहीत का, आणि जर हे दिवस निघून गेले तर मग काही उपयोग नाही. कबीर म्हणतो की ते दिवस परत येतील पण बातमी एकदा निघून गेल्यानंतर मग काही उरत नाही. तेव्हा मात्र सुबोध काही ऐकत नाही. कविता आणि सुबोध म्हणतात की तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, आम्ही सर्वजण नाटक बघण्यासाठी जातो, त्यामुळे तुम्ही तुमची डेट आपल्या घरामध्येच एन्जॉय करा, मस्त अशी कॉफी पीत. कबीर म्हणतो की पण मृण्मयीला हे सर्व कोण समजवणार. तेवढ्यात कविता म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आत्ताच तिचा मेसेज येऊन गेला, ती आपल्या घरी करेक्ट 8 वाजता येऊन पोहोचणार. कविता म्हणते की भाऊजी आता काही घोळ घालू नका आणि येताना मृण्मयीसाठी गजरा मात्र नक्की घेऊन या असे बोलून सुबोध आणि कविता तेथून निघून जातात. त्यानंतर इकडे मधू आणि विजय ह्या भाजी निवडत असताना गप्प करत असतात. मधू विचारते अहो वहिनी डेट वगैरे काय असतं ते. तेव्हा गुंजा मात्र त्यांचे बोलणे हे काम करताना ऐकत असते. तेव्हा विजय म्हणत असते की मला रेशीमनी समजवले की डेट म्हणजे काय असते, की 2 नवीन जोडपी असे बाहेर फिरण्यासाठी जातात, एकमेकांचे प्रेम हे व्यक्त करत असतात. तेव्हा मधू म्हणत असते की आपल्या मृण्मयी आणि कबीरला सुद्धा असा एकांत हवा, काल त्यांच्याबरोबर जे काही त्यांच्यात झाले त्यावरून मला खरंच खूप वाईट वाटते. तेव्हा विजय म्हणत असते की अगं लग्ना अगोदर हे सर्व त्यांच्याकडून केलं आणि त्यांना करून घेणे हे आपल्या संस्कृतीला नाही शोभत. मधू म्हणते की आता काळ बदलला, परिस्थिती बदलली, त्यामुळे मुलांच्या मनात सारखं आणि त्यांच्या मनात काय आहे हे समजून घ्यायला नको आणि तसं वागायला सुद्धा आपणच त्यांना उत्तेजित करायला हवं, आपणच त्यांच्या डोक्यामध्ये हे विचार भरवायला हवेत. तेव्हा गुंजा म्हणते की खरंच आईचे विचार खरंच खूप चांगले आहेत आणि खरंच अशी सासू जिला मिळेल ती खरंच भाग्यवान. त्यावर गुंजा म्हणत असते की नको असे काही विचार करायला नकोत. तेव्हा मधू विचारते की अगं गुंजा संध्याकाळी नाटकाला येणारच का. तेवढ्यात काका येतात आणि काका म्हणतात की नाही गुंजाला नाटकाला नाही न्यायचे, कारण कबीरची ती मैत्रीण आहे ना इतिहास तज्ज्ञ, तिच्याकडे हिला ट्युशनला पाठवायचे, इतिहासातले काही डाऊट्स आहे ना ते आज क्लिअर करून टाका. तेव्हा गुंजा हो बोलते आणि मधूला तर आनंदच झालेला असतो. गुंजा मनात म्हणते की खरंच आज सगळे डाऊट हे क्लिअर व्हायलाच हवे. त्यानंतर म्हणतात की तिच्यासाठी मी ॲटो रिक्षा आणि सर्व येण्या जाण्याची सोयसुद्धा केली. तेव्हा लगेच विजय म्हणत असते की अगं मधू तिची इतकी काळजी करू नको, कायम ती तुझ्या सावलीच्या छत्राखाली काही नाही राहणार. तेव्हा गुंजा म्हणत असते की अहो काकी जे म्हणतात ते बरोबर आहे, कारण मी तुमच्या प्रत्येक अशा ऊब देणाऱ्या घरट्यात तर राहू शकत नाही ना, कधीतरी मला तुम्हाला सोडून जावेच लागणार असे गुंजा मधूला म्हणते. त्यानंतर इकडे कबीर आणि उमेर जेवण करत असतात. तर उमेर विचारतो की नक्की मला 2 गोष्टी सांग की तू माझ्यापासून त्या लपवतोस. डोंगरवाडीमध्ये गेल्यानंतर गुंजा आणि तुझ्यामध्ये नेमकं काय घडले आणि तू नक्की हे आमच्यापासून काहीतरी लपवतोस. उमेर म्हणतो की माझं प्रभाकरशी सुद्धा बोलणं झालं, तुझ्या डेस्कवर त्याचा कॉल आला होता, तेव्हा तो कॉल मी उचलला होता. आता सुद्धा तू खोटं बोलू नको आणि ह्या अन्नाचा तर अपमान करू नको, कारण तू खूप प्रामाणिकपणे राहून हे सर्व कमावतोस. तेव्हा कबीरला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा कबीर म्हणतो की खूप काही झालं आणि त्या आयुष्याने माझं खरंच आयुष्य उद्ध्वस्त सुद्धा झाले. आत्ता जर सांगितलं नाही तर खरंच माझा जीव सुद्धा घुसमटेन आणि आतल्या आत खूप मोठा असा स्फोट होईल. म्हणून झालेला डोंगरवाडीमध्ये घडलेला सर्व प्रकार हा तो उमेरला सांगतो. उमेरला मात्र हे ऐकून धक्काच बसतो.
हे सांगितल्यानंतर उमेरला खूप वाईट वाटते आणि कबीर म्हणतो की यात जे काही झाले त्यात माझी काय चूक आहे रे. तेव्हा उमेर म्हणतो की अरे चूक अजून झालेली नाही, पण जितक्या दिवस तू हे सत्य लपवत जाशील तेव्हा मात्र तुझ्या हातून खूप मोठीशी चूक होईल. तेव्हा आत्ताच तू मृण्मयीला याबद्दल सर्व काही सांगून टाक. तर कबीरला धक्का बसतो आणि हा वाक्य तेच संपतो. तेव्हा येताने कबीरने मृण्मयीसाठी जो गजरा आणलेला असतो तर गुंजा त्याच्या मागे असते आणि कबीर म्हणत असतं की हा जो गजरा आहे तो आपल्या प्रेमाची निशाणी आहे. घरात मात्र लाईट नसते आणि तेथे गुंजा असते, म्हणून तो गजरा हा कबीर मृण्मयी समजून गुंजाच्याच केसात लावायला लागतो. तेव्हा गुंजा म्हणत असते की साहेबा, आणि तेवढ्यात लाईट येते तर समोर खूप उजेड होतो आणि मृण्मयी ही दरवाजात आलेली असते आणि ती हे सर्व बघते तर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि कबीरला सुद्धा. तेव्हा आता कबीर हा मृण्मयीचा झालेला गैरसमज कसा दूर करणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.